रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सनाईचे मंगलसूर, वराडींची लगबग आणि प्रचंड उत्साहाने भरलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर 27 जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या। निमित्त होतं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान मार्फत स्वर्गीय खासदार लिंगराज वल्लाळ क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला। विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वराडींना गंध लावून आपुलकीने स्वागत करण्यात येत होते। मैदानात सर्व वधूवरांना देण्यासाठीचा रुखवत सजवून ठेवण्यात आला होता। आमदार देवेंद्र कोठे यांनी धर्मपत्री मोनिका कोठे यांच्यासह कन्यादान केले। विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे वधूवरांना कपाट, मणी, मंगळसूत्र, संसार उपयोगी तब्बल 27 वस्तू, साडी, शालू, जोडवी, सफारी, जोधपुरी, चप्पल, बूट व इतर आवश्यक अशा वस्तू देण्यात आल्या। तसेच वधूवरांकडील तब्बल 10,000 जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती। वराडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात 5 ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आले होते। विवाह सोहळ्यानिमित्त सजवलेल्या बग्गीत वधूवरांची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली। अक्षता पडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। या विवाह सोहळ्यातील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी शब्र अभिनव पट्टदेवरू मैंदर्गी, पोलीस उपायुक्त विजय कवाडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सुविद्य पत्नी शांभवी कल्याण शेट्टी, भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, माजी महापौर महेश कोटे, माजी महापौर श्री कांचना यन्नम, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी नगरसेवक मधुकर आठवले, जयकुमार माने, विनायक कोंडाल, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅत्तम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, जनार्दन कारंपुरी, उद्योजक कुमार करजगी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नागेश गायकवाड, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, रामकृष्ण कोंडाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते। गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रास्ताविक तर श्वेता हुल्ले यांनी विवाह सोहळ्याचं सूत्रसंचालन केले। देवेंद्र दादांनी आमचं लग्न खूप चांगला पार पडला, त्यामुळे देवेंद्र दादांचे धन्यवाद मानते आणि असंच त्यांचा आशीर्वाद आमच्या मागो कायम राहो आणि त्यांची अशीच प्रगती हो हीच माझी इच्छा आहे।